तुम्ही बघत असाल आम्ही पालक चिरतो. पालकाची भाजी मुळीच नाही. आज आपण बनवणार आहोत पालकची भजी. तर पहिल्यांदा पालक जो आहे हा चिरून घ्यायचा आहे. असा 1-1.5 वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे. हळद टाकतो आहे. त्यामध्ये आपण आता जिरे टाकणार आहोत. पालकाची भाजी खायचा ना कधी कधी कंटाळा येतो. काहीतरी असं अँटिक करायची इच्छा होते. आणि आता आपण हिंग टाकत आहोत. थोडंसं मीठ टाकत आहोत. आलं लसूण मिरची यांची पेस्ट टाकत आहोत. आणि आपल्याला चिमूटभर टाकायचा आहे सोडा. आणि आता आपल्याला सर्व पालक टाकायचा आहे आपल्याला थोडासा याच्यात. आणि पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो निथळून घ्यायचा. आणि निथळलेल्या पालकामध्ये पाणी भरपूर असतं, त्यामुळे आपल्याला काही नव्याने असं पाणी ॲड करायची गरज पडत नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घट्टसं पीठ भज्या टाईप भिजवून झालेलं आहे. आणि आपण इकडे कढई गरम केलेली होती तेल टाकून. तर आता आपण त्यामध्ये भज्या सोडायच्या आहेत. आणि डॉक्टर पण सांगतात खास करून महिला वर्गासाठी की पालक खा. हिमोग्लोबिन आणि त्याचे बरेच असे फायदे असतात पालक भाजीचे. पण नेहमी भाजी खाण्याचा कंटाळा येतो. हे असं काहीतरी बनवायचं मस्तपैकी चटकदार आपल्या जिभेची चोचली पुरवण्यासाठी आणि खायचं. जोपर्यंत लाईफ आहे मजा करून घ्यायची. आता ते मस्तपैकी तेलामध्ये फ्राय होऊ देते. भजी व्यवस्थित चांगले खरपूस भाजून घ्यायचे होते दोन्ही साईडने. भजी म्हटल्यावर मिरची आलीच. ती मिरची घ्यायची, मधोमध ती चिरायची आणि मस्तपैकी फ्राय करायची. आपला नाश्ता तयार झालेला आहे. मस्तपैकी चहा आहे, मिरच्या तळलेल्या आहेत, त्याच्यावरती मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आणि पालकचे भजी, पालकचे पकोडे रेडी आहेत. जे बघू शकता किती छान क्रिस्पी झालेले आहेत. मी तर पालकच्या भजीचा आस्वाद घेते. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.